रसिको नमस्कार. या साहित्याच्या ग्लोबल सफरीमध्ये मी आपलं स्वागत करतो. आज या सफरीचं आपलं आहे 8वं पुष्प आणि आज मी बोलणार आहे जगद्विख्यात स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल याची जी अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय कादंबरी आहे द हाउंड ऑफ द बास्करविल्स याबद्दल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना परत विनंती करतो की आपण आमच्या म्हणजे ग्रंथालीच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्याला अजूनही मी सांगतो की ग्रंथाली आता ट्विटरवर देखील आहे. @ग्रंथालीवॉच हे आमचं ट्विटरचं हँडल आहे. जे कोणी आपण ट्विटरवर असाल त्यांनी आमच्यासोबत यावं, थोडक्यात ट्विटरच्या भाषेत आम्हाला फॉलो करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सर आर्थर कॉनन डॉयल हा आपल्या लेखणीतून जगद्विख्यात शर्लॉक होम्सला जन्म देणारा, व्यवसायाने डॉक्टर असलेला एक प्रख्यात स्कॉटिश लेखक, पत्रकार आणि अतिशय लोकमान्य व्यक्ती. त्याचा जन्म मे 1859 मध्ये एडिनबरा येथे एका आयरिश कॅथलिक कुटुंबात झाला. वडील चार्ल्स काहीसे कलावंत म्हणून प्रसिद्ध असलेले पण मद्यपी आणि तरवेक असल्यामुळे विशेष काहीच न करणारे होते. आई मेरी मात्र अतिशय आनंदी स्वभावाची, उत्साही आणि वाचनाची मनस्वी आवड असणारी अशी होती. गोष्टी अतिशय रंगवून सांगण्यात तिची हातोटी होती. आर्थर या दोघांच्या 10 मुलांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा. वडिलांच्या वागण्यानं घरात सुसंवादाचा अभावच होता आणि त्यामुळं आर्थरची पहिली 8 वर्षे तशी हालातच गेली. नंतर कुटुंबातील काही अन्य सुखवस्तू लोकांच्या पुढाकारानं आर्थरने वयाच्या 9व्या वर्षी इंग्लंडमधील लँकेशायर परगण्यातील स्टोनीहस इथे एका जेसुइट शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश केला. तिथं त्यानं वयाच्या 16व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं. त्याला 1875 मध्ये पदवी मिळाली. त्यावेळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दयामानं दाखवता मारण्याची पद्धत आणि त्यांना वाटेल तसं बोलण्याची अस्तित्वात असलेली पद्धत त्याला बिलकुल मान्य नव्हती. त्यानं त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. रसिको या सर्व काळात त्याला आनंद व्हायचा तो त्याला आईच्या नियमित येणाऱ्या पत्रांचा आणि त्याला अतिशय आवडणाऱ्या क्रिकेट या खेळाचा. सहविद्यार्थ्यांना तो विनोदी गोष्टी सांगत असे आणि त्यातही त्याला आनंद मिळायचा. संपूर्ण डॉयल कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे आर्थरनं पुढील शिक्षणासाठी एखाद्या कलेचा मार्ग स्वीकारणं अपेक्षित होतं. कुटुंबाला जरा आर्थिक आधार मिळावा म्हणून त्याच्या आईनं डॉक्टर ब्रायन वॉलर नावाच्या एका डॉक्टरला घरात राहायला जागा दिली होती. हा डॉक्टर वॉलर एडिनबरा विद्यापीठात शिकला होता. त्यामुळे की काय, पण आर्थरनं एडिनबरा विद्यापीठात डॉक्टरकीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने तिथे त्याला जेम बॅरी, R.L. स्टीव्हन्सन अशी माणसं भेटली जे डॉक्टर व्हावं म्हणून शिकत होते आणि जे पुढे अतिशय ख्यातनाम लेखक झाले. तिथेच त्याला त्याचे प्राध्यापक डॉक्टर जोसेफ बेल हे भेटले. अत्यंत तीक्ष्ण निरीक्षण, त्यातून निर्माण होणाऱ्या विविध शक्यतांचं आकलन, त्यांच्या अभ्यासानंतर विशिष्ट बाबतीतील अचूक निदान आणि शेवटी आवश्यक योग्य उपाय यामध्ये तज्ज्ञ असलेले हे डॉक्टर बेल हेच पुढे जणू आर्थरचे शर्लॉक होम्स ठरले. 1876 ते 1881 या 5 वर्षात कॉनन डॉयलनं वैद्यकीय शिक्षणक्रम पुरा करून बॅचलर ऑफ मेडिसिन अँड मास्टर ऑफ सर्जरी म्हणजेच MBCM ही पदवी घेतली. गंमत म्हणजे या संबंधात त्यानं स्वतःच एक विनोदी चित्र काढलं आणि त्याखाली लायसन्स टू किल म्हणजेच ठार मारण्याचा परवाना असं लिहिलं. यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जरी हे शिक्षण खंडित झालं नाही ना तरी ते सरळ, सुरक्षित, सामान्य असं झालं असंही नाही. डॉयलचं शिक्षण चालू असतानाच आपण काहीतरी लिहावं अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. त्याप्रमाणे त्यानं
द हॉन्टेड रेंज ऑफ गोरेस्थ्रोप ही लघुकथा लिहिली, पण ती प्रसिद्ध झाली नाही. नंतर सप्टेंबर 1879 त्यानं द मिस्ट्री ऑफ सससा व्हॅली ही लघुकथा लिहिली आणि ज्या मासिकानं थॉमस हार्डीचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं होतं ना, त्या चॅम्बर्स जर्नल या एडिनबराच्या मासिकानं ही कथा प्रकाशित केली. त्यानंतर त्यानं गॅसमोटम ॲज अ पॉयझन ही आपल्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित अशी कथा लिहिली. विशेष म्हणजे 21व्या शतकातील एक खून प्रकरण उकळण्यात त्या गोष्टीचा उपयोग झाला असं म्हटलं जातं. याच वर्षी त्यानं द अमेरिकन टेल ही कथा लिहिली आणि ती लंडन सोसायटीमध्ये प्रकाशित झाली. या संदर्भात त्यानं कालांतराने असं लिहिलं आहे की औषधाच्या कुप्या म्हणजेच फियाल्स भरण्यापेक्षा अन्य मार्गानेही शिलिंग्स म्हणजे पैसे मिळवता येतात. याच मधल्या काळात म्हणजे कॉलेजच्या 3ऱ्या वर्षात शिकत असतानाच त्याला व्हेल मासेमारीसाठी आर्टिक सर्कलला जाणाऱ्या बोटीवर सर्जन म्हणून जाण्याची संधी मिळाली. या अनुभवाचा त्याला पुढे चांगलाच फायदा झाला. पदवी घेतल्यानंतर कॉनन डॉयलने पहिलीच नोकरी घेतली ती मायुंबा या बोटीवर, त्या बोटीचा वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर म्हणून. ही बोट होती ना, ती लिव्हरपूल आणि दक्षिण आफ्रिका अशी ये जा करायची. पण त्याला ही नोकरी फारशी पसंत पडली नाही आणि एकाच प्रवासानंतर त्याने ती सोडून दिली. नंतर कॉनन डॉयलने प्लिमथ येथं एका डॉक्टरबरोबर भागीदारीत व्यवसाय सुरू केला. पण त्यात त्याला अतिशय वाईट अनुभव आल्यानं तो स्वतः लगेच वेगळा झाला आणि त्यानं साऊथ सीमध्ये स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्याची पहिली 2 वर्षे फारच वाईट गेली हो, पण कठोर परिश्रम आणि कनवाळू स्वभाव यामुळे नंतर त्याचा जम बसू लागला. पुढे 1885 कॉनन डॉयलनं डॉक्टर ऑफ मेडिसिन म्हणजेच MD ही पदवी मिळवली. त्याच वर्षी त्यानं लुईजा हॉकिन्स या महिलेशी लग्न केलं. ती त्याच्या एका रुग्णाची बहीण होती. अगदी लहानपणापासून असलेली आपली लिहिण्याची हौस पुढे चालू ठेवण्यासाठी कॉनन डॉयलनं व्यवसायाबरोबर लेखनालाही सुरुवात केली. त्यानं मार्च 1886 अ टँगल्ड स्कीन ही कादंबरी लिहिली, पण ती प्रसिद्ध नाही केली त्यांनी. त्यात शेरिडन होप आणि ऑर्मंड सीकर ही महत्त्वाची 2 पात्रं होती. हीच कादंबरी पुढे 2 वर्षांनी शर्लॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन या व्यक्तिरेखा असलेली अ स्टडी इन स्कारलेट या नावानं प्रसिद्ध झाली. कॉनन डॉयलला नंतर जी अतिशय लोकप्रिय लेखक म्हणून जगभर कीर्ती मिळाली त्याचा हा प्रारंभ होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे कॉलेजमधील जे प्राध्यापक होते ना, मी म्हटलं मगाशी डॉक्टर जोसेफ बल, यांच्या बऱ्याच लकबी आपल्याला शर्लॉक होम्समध्ये सापडतात. गंमत म्हणजे कॉनन डॉयलने नंतर एका पत्राद्वारे डॉक्टर बेल यांना असंही कळवलं होतं. डॉक्टर वॉटसन हे नाव त्यानं आपल्या पोर्ट्समथमधील डॉक्टर जेम्स वॉटसन ह्या सहकार्याच्या नावावरून घेतलं होतं. वरील कादंबरीनंतर कॉनन डॉयलला एखादी गंभीर कादंबरी लिहावीशी वाटली. त्याप्रमाणे त्यानं 1889 मिका क्लार्क ही एक ऐतिहासिक कादंबरी लिहिली. यानंतर जोसेफ मार्शल स्टोडार्ट या लिपिनकॉट्स मंथली मॅगझिन या एका प्रसिद्ध अमेरिकन मासिकाच्या संपादकानं कॉनन डॉयल आणि ऑस्कर वाईल्ड या दोघांना लंडनमध्ये जेवणासाठी बोलवून त्यांना पुस्तक लिहायची विनंती केली. कॉनन डॉयलने पुढे आपल्या आत्मचरित्रात त्या दिवसाचा उल्लेख सुवर्णदिन असा केला आहे आणि त्याप्रमाणे फेब्रुवारी 1890 द साइन ऑफ 4 ही शर्लॉक होम आणि डॉक्टर वॉटसन असलेली दुसरी कादंबरी लंडन आणि फिलाडेल्फिया येथे प्रसिद्ध झाली. 1890 पासून स्टँड मासिकात शर्लॉक होम्सच्या कथा येण्यास सुरुवात झाली आणि मग काय विचारता, लगेच या कथांनी सगळं इंग्लंड आणि मग युरोप, अमेरिका, बाकीचं विश्व या सगळ्या जगावरच त्यांनी विलक्षण मोहिनी टाकली. शर्लॉक होम्सची कथा असलेलं मासिक होतं ना हो, ते हातोहात लगोलच खपलं जायचं बघा. वस्तुतः सर्वच आघाड्यांवर व्यवस्थित जम बसत चालला असताना कोणी माणूस समाधानी असावा ही रास्त अपेक्षा नाही का.
पण कॉनन डॉयल त्याला अपवाद. तो 1891 नेत्रचिकित्सा म्हणजेच ऑप्थल्मॉलॉजी हा विषय शिकण्यासाठी व्हिएन्नाला गेला. पण जर्मन भाषा समजण्यात त्याला फार त्रास झाला, म्हणून त्यानं ते शिक्षण अर्धवटच सोडलं. मग तो व्हेनिस, मिलान, पॅरिस असा प्रवास करून इंग्लंडला परत आला. लगेच नंतर तो आपला वैद्यकीय व्यवसाय आणि विशेषतः लेखन यात गुंतून गेला. लेखनाच्या बाबतीत कॉनन डॉयलच्या मनात अनेक विचार सतत घोळत होते आणि स्वाभाविकच होतं, नाही का? पण त्याची खरी ओढ होती इतिहासासारख्या गंभीर विषयाच्या अभ्यासाकडे. अर्थात स्वतःचे व्यावसायिक अनुभव, परलोक विद्यावादामध्ये म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये पहिल्यापासून असलेला रस, हे अन्य विषय त्याच्या मनात होतेच. पण त्यानंच निर्माण केलेल्या शर्लॉक होम्स या कल्पित सल्लागार गुप्तहेरावर म्हणजेच कन्सल्टिंग डिटेक्टिव्हवर लिहिलेल्या कथांची लोकप्रियता इतक्या वरच्या स्तरावर पोचली होती की काही विचारू नका हो. त्यामुळं गुन्ह्याच्या अन्वेषण कथा हा एक प्रमुख विषय निर्माण झाला होता. अशा कथांच्या विषयांची विलक्षण गर्दी कॉनन डॉयलच्या मनात होत चालली होती. त्यानं नोव्हेंबर 1891 आपल्या आईला एका पत्रात असं लिहिलं की मला या होम्सचा अगदी कंटाळा आलाय, त्याला मारून टाकावं आणि कायमचं माझ्या मनातून काढून टाकावं असं वाटतं, कारण दुसरं काही चांगलं करावं असं तो मनात येऊच देत नाही. त्याच्या आईनं त्याला कळवलं की तो असं करणार नाहीस, असं करू शकणार नाहीस आणि तो असं करता कामा नये. म्हणजे यू वॉन्ट, यू कांट आणि यू मसंट. तरी देखील होम्सविषयी लिखाण कमी करता यावं आणि प्रकाशकांनी होम्सच्या कथांविषयी फार आग्रह धरू नये म्हणून कॉनन डॉयलनी आपल्या लिखाणाच्या मोबदल्याची किंमत कित्येक पट वाढवली. पण प्रकाशक तर वाटेल ती किंमत तयार होते हो, अगदी वाटेल ती किंमत मोजायला तयार होते बघा. कॉनन डॉयल अशा तऱ्हेने सर्वाधिक मोबदला घेणारा लेखक झाला. तर अगदी शेवटचा उपाय म्हणून होम्सचं अस्तित्वच नाहीसं करावं या हेतूनं कॉनन डॉयलनं डिसेंबर 1893 द फायनल प्रॉब्लेम ही कथा लिहिली. यात होम्स आणि त्याचा कट्टर शत्रू प्रोफेसर मॉरिआर्टी हे दोघे रेशनबॅक जो स्वित्झर्लंडमध्ये आहे या धबधब्यात पडून मरतात असं दाखवलं आहे. पण त्यामुळे प्रचंड गदारोळ माजला. होम्सच्या मृत्यूविषयी लोकांच्यात एक प्रक्षोभ निर्माण झाला. त्यामुळे होम्स त्या अपघातात खरा वाचलेला असतो असं त्याला दाखवावं लागलं. कॉनन डॉयलनं 1901 साली द हाउंड ऑफ द बास्करविल्स ही कादंबरी लिहिली, ज्यावर मी पुढे बोलणारच आहे. अर्थात या कादंबरीत होम्सच्या मागच्या एका केसबद्दल लिहिलेलं आहे. होम्स जिवंत असल्याचं कळतं ते एम्प्टी हाऊस या कथेत, जी 1903 साली प्रसिद्ध झाली. कॉनन डॉयलनं एकूण शर्लॉक होम्सच्या 60 कथा लिहिल्या, ज्यामध्ये 4 कादंबऱ्यांचा समावेश आहे. आणि या लेखनाचा काळ आहे 1887 ते 1927 असा 40 वर्षांचा, लक्षात ठेवा. मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉनन डॉयलला इतिहासाचं प्रचंड वेळ होतं. त्याने 1891 साली लिहिलेल्या द व्हाईट कंपनी या कादंबरीमध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेन या देशातील 1366-67 मधील एक उत्कृष्ट नमुनेदार कथा सांगितली आहे. ही कादंबरी लिहिण्यासाठी कॉनन डॉयलनं एडवर्ड तिसरा या राजाच्या कारकिर्दीत लिहिलेल्या 100 ग्रंथांचा आणि द 100 Years वॉर या ग्रंथाचा अभ्यास केला होता. माझ्या आयुष्यात लिहिलेलं सर्वात परिपूर्ण, सर्वात समाधानकारक आणि सर्वात महत्त्वाकांक्षी असं हे पुस्तक आहे, असं तोच पुढे म्हणाला. या व्यतिरिक्त नेपोलियनच्या युद्धावर लिहिलेली त्याची 1906 साली प्रसिद्ध झालेली सर नायजेल ही कादंबरी उल्लेखनीय म्हणायला पाहिजे. इतिहासावर आधारित असलेल्या कथा सोडल्या तर प्रत्यक्ष ऐतिहासिक घटनांवर कॉनन डॉयलनंही बरंच लिखाण केलं आहे. 1899 ते 1902 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत झालेल्या दुसऱ्या बोर युद्धात मार्च ते जून 1900 या काळात कॉनन डॉयलनं ब्लोमफंटीन येथं सैनिकांच्या छावणीत असलेल्या रुग्णालयात स्वयंसेवक डॉक्टर म्हणून काम केलं होतं. आणि नंतर त्याच साली त्यानं
द ग्रेट बोर वॉर हे पुस्तक लिहिलं. लिओपोल्ड दुसरा या बेल्जियन राजानं 1909 साली काँगोत केलेल्या अत्याचारांवर त्यानं द क्राईम ऑफ द काँगो हे पुस्तक 1916 मध्ये लिहिलं. कॉनन डॉयलनं 1916 ते 1920 या काळात लिहिलेल्या लेखांचं संकलन द ब्रिटिश कॅम्पेन इन फ्रान्स अँड फ्लँडर्स इन 1914 to 1918 या पुस्तकात केलेलं आहे. आपलं वैद्यकीय शिक्षण आणि अनुभव यावर कॉनन डॉयलनं 1890 ते 1895 या काळात काही पुस्तकं लिहिली. त्यात 1894 साली प्रसिद्ध झालेल्या अराउंड द रेड लॅम्प यामध्ये आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवावर आधारलेल्या लघुकथा आहेत. 1895 साली लिहिलेल्या द स्टार्क मुन्रो लेटर्स ही कादंबरी स्वतःच्याच प्लिमथमध्ये केलेल्या भागीदारीतल्या कटू अनुभवावर आधारित आहे. या व्यतिरिक्त ज्या एका विषयात जणू कॉनन डॉयलचा प्राण गुंतला होता ना, तो विषय म्हणजे परलोक विद्यावाद म्हणजेच स्पिरिच्युअलिटी होय. कॉनन डॉयलचा प्रथमपासूनच या विषयाकडे कल होता. नंतर 1914 ते 1918 या काळात झालेल्या पहिल्या महायुद्धातील प्रचंड प्राणहानी, त्याचा मुलाचा 1918 मध्ये स्पॅनिश फ्लूच्या महामारीत झालेला मृत्यू या घटनांमुळे त्याच्यावर विशेष परिणाम झाला. त्याचा असा दृढ विश्वास होता की एखाद्या व्यक्तीचा जीवात्मा, ज्याला आपण स्पिरिट म्हणतो, हा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अस्तित्वात असतो आणि हयात असलेल्या व्यक्ती त्या जीवात्म्याशी संवाद साधू शकतात. या विषयावरील त्याचे विचार अगदी पक्के होते. या विषयावर त्याने तर जगप्रसिद्ध अमेरिकन जादूगार हॅरी हुदिनी आणि मानवतावादी जोसेफ मॅकेब यांच्याबरोबर वादविवादही केला होता. कॉनन डॉयलनं या विषयावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 1918 साली प्रसिद्ध झालेलं द न्यू रेव्होल्युशन हे या विषयावरचं त्याचं पहिलं पुस्तक. त्याच्या पुढच्याच वर्षी लिहिलेलं द व्हायटल मेसेज हे दुसरं पुस्तक. 1926 साली लिहिलेलं आणि 2 खंडात असलेलं द हिस्ट्री ऑफ स्पिरिच्युअलिझम या पुस्तकाचा विशेष उल्लेख करता येईल. कॉनन डॉयलचा थोडाफार व्यवसाय आणि प्रचंड लिखाण चालू असतानाच त्याच्या आयुष्यात इतरही घटना घडत होत्या. साहजिकच आहे ना ते. विशेषतः त्याच्या वयाच्या 40 ते 50 या वर्षांच्या काळात, म्हणजेच 1900 ते 1910 या दरम्यान. ख्यातनाम MCCसाठी त्यानं प्रथम श्रेणीच्या 10 क्रिकेट सामन्यात भाग घेतला. 1901 साली झालेल्या जागतिक शरीर सौष्ठवाच्या स्पर्धेत जे 3 परीक्षक होते ना, त्यापैकी डॉयल एक होता. 1900 साली आणि 1906 साली त्यानं लिबरल युनियनिस्ट म्हणून लोकसभेसाठी निवडणूक लढवली होती. आणि जरी तो दोन्ही वेळेस निवडून आला नसला ना, तरी त्याला लक्षणीय मतं पडली होती. 1902 साली त्याला राजा एडवर्ड 7व्यानं सर ही पदवी बहाल केली. बोर युद्धात त्याने इंग्लंडच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं म्हणून त्याला सन्मान दिला गेला असं त्याला वाटलं. पण सगळ्या लोकांना माहिती होतं की ते शर्लॉक होम्समुळे त्याला मिळालेलं, लक्षात ठेवा. 1906 साली त्याची पत्नी लुईसा ही क्षयरोगाने मृत्युमुखी पडली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1907 साली त्यानं एलिझाबेथ लेके हिच्याबरोबर विवाह केला. कॉनन डॉयल शिक्षणानं जरी डॉक्टर असला ना, तरी त्याला वास्तुकलेमध्ये म्हणजेच आर्किटेक्चरमध्ये अगदी नैसर्गिक दृष्टी होती बघा. तो 1912 साली राहत असलेल्या लिंडहर्स्ट ग्रँड हॉटेलचा सर्व चेहरामोहरा उल्लसित करण्याचं काम त्यानं केलं होतं. तसंच त्याच्या गोल्फ खेळाच्या आवडीमुळं त्यानं कॅनडामधील एक गोल्फ क्लब आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचं उत्कृष्ट नियोजनही केलं होतं. कॉनन डॉयलचं 7 जुलै 1930 या दिवशी हृदयविकारानं निधन झालं. त्यावेळी त्याची दुसरी पत्नी त्याच्या जवळ होती. यू आर वंडरफुल एवढे शब्द त्यानं तिला उद्देशून उच्चारले. आधी म्हटल्याप्रमाणे तो स्वतःला परलोक विद्यावादी म्हणजेच स्पिरिच्युअलिस्ट मानायचा, ख्रिश्चन नव्हे. या कारणानं त्याच्या मृत्यूनंतर जी सभा भरली होती ना, ती शोकसभा नव्हती, तर
ती आनंद साजरा करण्यासाठीची सभा होती. या सभेला त्याचे नातेवाईक आणि त्याच्या विचारावर विश्वास असणारी मंडळी उपस्थित होती. पण याच कारणामुळे त्याच्या दफनाच्या जागेविषयी पुढे काही वाद निर्माण झाला. त्यानंतर 10 वर्षांनी त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या न्यू हॅम्पशायरमधील दफनभूमीमध्ये तिच्या थडग्याजवळच त्याचे थडगं हलवलं गेलं. त्याच्या थडग्यावर स्टील टुरू, ब्लेड स्ट्रेट, ऑर्थर कॉनन डॉयल, नाईट, पॅट्रियट, फिजिशियन, मॅन ऑफ लेटर्स असं लिहिलेलं आहे. ज्या ठिकाणी कॉनन डॉयल 23 वर्ष राहायला होता ना, त्या क्रॉसबरोमध्ये त्याचा पुतळा उभारला आहे. तर तो एडिनबरामध्ये ज्या घरी जन्माला होता ना, त्या घराजवळ शर्लॉक होम्सचा पुतळा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉनन डॉयलचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. त्यानं निर्माण केलेली साहित्य संपदा प्रचंड अशीच आहे. कथा कादंबऱ्यांची संख्या 250च्या आसपास आहे. त्यानं हाताळलेल्या इतर साहित्य प्रकारात 100वर कविता, सुमारे 20 नाटकं, 1000च्या वरती निबंध आणि इतर लेख, तेवढ्याच संख्येने लिहिलेली निरनिराळी पत्र यांचा समावेश होतो. त्याच्या विविध लेखनावर आकाशवाणी आणि रंगभूमीवर झालेल्या कार्यक्रमांची संख्या अनेक हजारात आहे. त्याच्या कर्तृत्वाने इतर क्षेत्रातही फार मोठा प्रभाव पडला आहे. उदाहरणार्थ, त्यानं नेव्हल लाईफ जॅकेट शोधून काढलं, लक्षात ठेवा. लष्कराला स्टीलचं हेल्मेट वापर करण्यास त्यांनी उद्युक्त केलं आणि 1893 साली त्यानंच स्वित्झर्लंडमध्ये स्कीइंग सुरू केलं. हे जरी सर्व खरं असलं ना रसिको, तरी एक गोष्ट मात्र निर्विवाद की शर्लॉक होम्सनं त्याचं आयुष्यच एका अर्थी झाकळून टाकलं आणि त्याची साहित्य संपदाही. शर्लॉक होम्सची कीर्ती काय विचारता. कॉनन डॉयलचा पोलीस तपासाच्या पद्धतीवरचा प्रभाव स्पष्ट आहे. त्यांनी आपल्या शर्लॉक होम्सच्या कथात ज्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत ना, त्यानंतर जगभराच्या पोलीस दलात वापरल्या गेल्या. उदाहरणार्थ, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा दुवे जपून ठेवण्यासाठीचा उपयोग, कपड्यांवर असलेल्या धुळींच्या कणांचा ओळख पडवण्यासाठी केलेला उपयोग, वेगवेगळ्या सिगरेटच्या राखेचा अभ्यास आणि त्याचा तपास होणारा उपयोग, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्यानं कथात सांगितलेलं आणि निर्माण केलेलं सायन्स ऑफ डिडक्शन, म्हणजे ज्याला आपण निष्कर्षाचं शास्त्र असं म्हणू शकतो, ते आता जगभर मान्यता पावलेलं आहे. मला काय सांगू रसिको, चायनीज आणि इजिप्शियन पोलिसांनी तर कॉनन डॉयलच्या शर्लॉक होम्सच्या कथा ऑफिशियल ट्रेनिंग टेक्स्टबुक्स म्हणजेच अधिकृत प्रशिक्षण पाठ्यपुस्तकं म्हणून वापरले. FBI सर्वेसर्वा जे होते, जे एडगर हुवर, यांनी असं म्हटलं की FBIनं शर्लॉक होम्सच्या सगळ्या तपास पद्धती पूर्णपणे वापरात आणल्या आहेत. आणि जी प्रसिद्ध फ्रेंच पोलीस संघटना आहे सुरेते, त्याने त्यांची अतिशय प्रसिद्ध अद्ययावत जी क्रिमिनल लॅबोरेटरी आहे, जी लिऑन्सच्या ठिकाणी आहे, तिचं नावच कॉनन डॉयलवरून ठेवलं आहे. कॉनन डॉयलचा शर्लॉक होम्स हा मानसपुत्र त्याच्यापेक्षाही मोठा झाला आणि कॉनन डॉयलसारखा महान लेखकही हे टाळू शकला नाही. ही जरी एका अर्थी शोकांतिका असली तरी खरं म्हणजे ही कॉनन डॉयलच्या लेखनाच्या सामर्थ्याची पावतीच आहे, नाही का. रसिको, आता मी डाऊन ऑफ द बास्करविल्स या कादंबरीकडे वळतो. ही कादंबरी प्रथमतः क्रमशः प्रसिद्ध झाली ती स्ट्रँड या नियतकालिकात ऑगस्ट 1901 पासून एप्रिल 1902 पर्यंत. 1902 सालीच ही पुस्तक रूपाने प्रकाशित झाली. द फायनल प्रॉब्लेम या 1893 साली प्रसिद्ध झालेल्या कथेनंतर प्रसिद्ध झालेली ही शर्लॉक होम्सची पहिलीच कथा. अर्थातच ही कथा शर्लॉक होम्सच्या आधीच्या काळातली आहे हे उघड आहे. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 1903 साली कॉनन डॉयलनं होम्सला द एम्प्टी हाऊस या कथेत जिवंत केलं. आणि रसिकोला गंमत सांगू का, पुढे मग त्याला काही करायला कॉनन डॉयल कधीच धजावला नाही, कधीच नाही. या कादंबरीची सुरुवात होते सगळ्या जगाला परिचित असलेल्या होम्सच्या घरात, म्हणजेच 221B बेकर स्ट्रीट इथे. आदल्या दिवशी आलेला एक अशील
त्याची काठी तिथे विसरून गेलेला असतो. होम्स आणि वॉटसन दोघे त्यावेळी बाहेर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकत नाही. या काठीवरून होम्स त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो माणूस कोण, कुठला, त्याचा व्यवसाय काय वगैरे गोष्टीबद्दल त्याची अनुमानं वॉटसनला सांगतो. तेवढ्यात तो अशील म्हणजे डॉक्टर मॉर्टिमर तिथे हजर होतो. होम्सची अनुमानं किती अचूक असतात ना, ही आपल्याला कळतं. हा डॉक्टर मॉर्टिमर होम्स आणि वॉटसनला एक विलक्षण गोष्ट सांगतो. ती अशी की इंग्लंडमधील डेव्हनशायरमध्ये एका प्रचंड मोठ्या माळरानालगत बास्करविल हॉल ही बास्करविल घराण्याची अत्यंत भव्य पुरातन अशी वास्तू असते. काही महिन्यापूर्वी या बास्करविल हॉलच्या मालकाचा म्हणजेच सर चार्ल्स बास्करविलचा मृत्यू झालेला असतो. हा डॉक्टर मॉर्टिमर या सर चार्ल्सचा नुसता मित्रच नसतो, तर त्याचा फॅमिली फिजिशियन असतो, त्याचा कौटुंबिक डॉक्टर असतो. सर चार्ल्सचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला असतो अशी जरी कागदपत्री नोंद झाली असली ना, तरी डॉक्टर मॉर्टिमर याबद्दल समाधानी नसतो. याचं कारण म्हणजे सर चार्ल्सचा चेहरा मृत्यूसमयी भयानं अतिशय विद्रूप झाला असतो. मग तो होम्स आणि वॉटसनला बास्करविल घराण्याला एक शाप असतो, त्या शापाची कथा सांगतो. ती अशी, इंग्लिश यादव युद्धाच्या काळात म्हणजेच 1642 ते 1651 मध्ये बास्करविल हॉलचा युगो बास्करविल हा मालक असतो. अतिशय जुलमी, क्रूर, स्त्रीलंपट, मद्यपी, माथेफिरू असा असतो. त्याला कशाचाही धर्मन नसतो बघा. एके दिवशी त्याची वाईट नजर माळालगतच्या घरात राहणाऱ्या एका सुंदर तरुणीवर पडते. नेहमीच्या त्याच्या सवयीप्रमाणे तो तिला पळून वाड्यावर आणतो. तो आपल्या मित्रांबरोबर मेजवानी झोडत असताना ही तरुणी कशीबशी त्या वाड्यातून पळण्यात सफल होते. याची बातमी युगोला लगेच कळते. मद्यानं धुन्न झालेला युगो त्या तिरमिनीतच घोड्यावर स्वार होऊन तिचा पाठलाग करू लागतो. त्याचे अन्य काही मित्र मग युगोच्या मागावर निघतात. जीवाच्या आकांतानं ती तरुणी त्या माळावर पळत असते आणि युगो त्याचा पाठलाग करत असतो आणि पळता पळता तिचा ऊर फुटून मृत्यू होतो त्या तरुणीचा आणि ती त्या माळावरच कोसळते. जेव्हा युगोचे मित्र त्या जागी पोचतात तेव्हा त्यांना काळजाचा थरकाप उडवणारं असं एक दृश्य दिसतं. त्या तरुणीच्या मृतदेहापाशी युगो उभा असतानाच एक अमानुष, अकराळ विक्राळ, काळा कुट्ट, महाकाय राक्षसी हाऊंड त्याच्यावर हल्ला करतो आणि त्यांच्या नजरेसमोरच युगोच्या नडीचा घोट घेऊन तो जणू वियस्तीच्या उन्मादात बेसूर कर्कश आरोळ ठोकतो. खरं म्हणजे हाऊंड म्हणजे एक मोठा शिकारी कुत्रा, पण त्याचंही असं रूप पाहून त्या तिघा मित्रांची भीतीने गाळ उडते आणि ते सैरावैरा पळत सुटतात. ते हाऊंडपासून दूर पळतात खरे, पण त्याचा दुर्दैव मात्र संपत नाही. त्यातल्या एकाचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू होतो आणि ते उरलेले जे दोघे असतात त्यांचं पुढचं सगळं आयुष्य ते बेदरलेल्या भ्रमिष्ठ अवस्थेतच काढतात. तेव्हापासून हा हाऊंड त्या माळरानावर रात्री बेरात्री फिरत राहतो. बास्करविल घराण्याला हा शाप मग पिढ्यानपिढ्या छळत राहतो. बास्करविल हॉलमध्ये राहणाऱ्या अनेक मालकांचा गूढ, अकस्मात आणि हिंसक मृत्यू झाला असतो. या माळावर आणि या सगळ्या पंचक्रोशीत या अमानवी राक्षसी हाऊंडची दंतकथा कित्येक शतकं प्रचलित असते. रात्री त्या माळावर कोणाही माणसाने त्यानंतर कधीच पाय ठेवला नसतो. बास्करविल हॉलचा नुकताच मृत्यू पावलेला जो मालक असतो ना, सर चार्ल्स, याने दक्षिण आफ्रिकेत खूप पैसा मिळवला असतो आणि मग तो बास्करविल हॉलला स्थायिक झाला असतो. त्याच्या घराण्याला असलेल्या शापाची कथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली असल्यामुळे त्यालाही ती परिचित असते. एवढंच नव्हे तर या दंतकथेवर त्याचा पूर्ण विश्वासही असतो. आणि होतं काय, तो तिथं राहायला आल्यापासून त्याला त्या पंचक्रोशीत अशी काय वृद्ध माणसं भेटतात ना, की त्याला छातीटोपट असं सांगतात की त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी कधी एखाद्या रात्री मुखातून आग ओकणाऱ्या जळत्या डोळ्याच्या त्या काळाकुट्ट महाका हाऊंडला दूरवरून का होईना पण कधीतरी पाहिला आहे. यामुळं
त्याचा शापावरचा विश्वास आणखीनच दृढ होतो. ज्या दिवशी सलचा असा मृत्यू झाला असतो त्या दिवशी तो त्याच्या वाड्याच्या माळरानावर उघडणाऱ्या दाराजवळ उभा असतो, पण त्याचा मृतदेह मात्र त्यापासून लांब असलेल्या वाड्याच्या प्रांगणातल्या एका पायवाटेवर मिळालेला असतो. डॉक्टर मॉर्टिमर लगेच तिथे खरा पोचला असतो. होम्स असं सांगतो की त्यानं त्या मृतदेहापासून थोडं लांब एका महाकाय हाऊंडच्या पावलांचे ठसे बघितलेले असतात. सल चार्ल्सच्या मृतदेहावर कुठलीच जखम नसल्यामुळे पंचनाम्यात या पावलांच्या ठसांचा उल्लेख आलेला नसतो. शर्लॉक होम्स अर्थातच या हाऊंडच्या दंतकथेवर काही विश्वास ठेवत नाही. डॉक्टर मॉर्टिमर मग त्याच्या येण्याचं खरं कारण सांगतो. तो होम्स असं सांगतो की सल चार्ल्स हा विधुर होता आणि त्याला कोणी मुलंबाळं नव्हती. बास्करविल हॉलचा पुढचा वारस त्याचा पुतण्या असलेला हेनरी बास्करविल हा आहे. तो राहत असतो कॅनडाला, पण सल चार्ल्सच्या मृत्यूनंतर बास्करविल हॉलचा ताबा घेण्यासाठी तो त्याच दिवशी कॅनडाहून इंग्लंडला आला असतो. डॉक्टर मॉर्टिमरचा या शापाच्या कथेवर पूर्ण विश्वास असतो आणि म्हणूनच त्याला हेनरी बास्करविलच्या जीवाची प्रचंड काळजी वाटत असते. होम्स जरा नाखुशीनंच हेनरीला भेटण्याचं कबूल करतो. तशी त्यांची भेटही होते. त्या दरम्यान काही चमत्कारिक घटना घडतात आणि या घटनांचं लक्ष हेनरी बास्करविल हाच असतो. मग मात्र होम्सची खात्री पटते की इथे काहीतरी पाणी मुरत आहे. तो स्वतः लंडनला काही कामात अडकून बसल्यामुळे तो डॉक्टर वॉटसनला हेनरी आणि डॉक्टर मॉर्टिमर बरोबर डेव्हनशायरला असलेल्या त्या बास्करविल हॉलला जाण्यास सांगतो. तो हेनरीच्या सुरक्षिततेची जबाबदारी डॉक्टर वॉटसनवर टाकतो आणि त्याला असं सांगतो की तिथे जे जे घडेल ना ते त्याने सगळं पत्रानं होम्सला कळवत राहावं. अशा रीतीने 1-2 दिवसांनी एका दुपारी हेनरी, वॉटसन आणि डॉक्टर मॉर्टिमर हे बास्करविल हॉलच्या जवळच्या एका स्टेशनवर उतरतात. त्यांना स्टेशनवर असं कळतं की माळापासून थोड्याच अंतरावर असलेल्या प्रिन्सटॉन या प्रसिद्ध तुरुंगातून खुनाबद्दल शिक्षा भोगणारा एक भयंकर कैदी सेल्डन 2 दिवसापूर्वीच पळाला आहे. पोलिसांचा असा कयास असतो की तो माळावरच कुठेतरी लपून बसला आहे. माळाकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाटांची त्यांनी जरी नाकेबंदी केली असल्या तरी पण मैलोनमैल पसरल्या त्या माळावर त्याला शोधणं त्यानंही शक्य नसतं. नंतर हे तिघे बास्करविल हॉलला पोचतात. हा बास्करविल हॉल भव्य पुरातन असतोच, पण वॉटसनला तो थोडा भयानक वाटतो. या वाड्यात बास्करविल कुटुंबाचा जुना नोकर म्हणजेच बटलर असलेला बॅरीमूर आणि स्वयंपाक करणारी त्याची पत्नी असे दोघेच राहत असतात. डॉक्टर मॉर्टिमर मग यांचा निरोप घेऊन त्याच्या घरी निघून जातो, कारण वाड्यात हेनरी आणि वॉटसन हे दोघेच राहणार असतात. पहिल्या रात्रीपासूनच डॉक्टर वॉटसनला विचित्र अनुभव येतात. पहिल्याच रात्री तो वाड्यात कोण्या एका स्त्रीचं दबक्या आवाजातलं रडणं ऐकतो. दुसऱ्या दिवशी त्याला कळतं की हेनरीने ते ऐकलेलं आहे. पण जेव्हा ते हे बॅरीमूरशी बोलतात ना तेव्हा तो असं काही घडल्याचा पूर्ण इन्कार करतो, कानावर हात ठेवतो. या निर्जन प्रचंड विस्तीर्ण माळरानाभोवती काही तुरळक वस्ती असते आणि ती बऱ्यापैकी विखुरलेली असते. पुढच्या काही दिवसात या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची हेनरी आणि वॉटसनची ओळख होते. बास्करविल हॉलच्या या नवीन मालकाविषयी लोकांना कुतूहल तर असतंच हो. त्यांच्या त्या दोघांची थोडी मग उठबट सुरू होते. डॉक्टर वॉटसनला पहिल्या दिवसापासूनच चमत्कारिक अनुभव येऊ लागतात. हाऊंडच्या दंतकथेवर असलेल्या या सगळ्या लोकांचा गाढ विश्वास त्याला अस्वस्थ करू लागतो. तो ठरल्याप्रमाणे घडणाऱ्या घटनांचं इत्थंभूत वर्णन पत्राद्वारे होम्सला वारंवार कळवत असतो. एकदा तर डॉक्टर वॉटसन स्वतःच त्या हाऊंडचं ओरडणं ऐकतो. तो आणि हेनरी एका रात्री शस्त्र घेऊन माळावर थोडं फिरून येतात. तेव्हा त्यांनाही त्या हाऊंडचं रक्त कोठणारं ओरडणं ऐकू येतं आणि मग पुढे जायची त्यांची हिंमत होत नाही. डॉक्टर वॉटसनची अस्वस्थता वाढत जाते. आपण एका अदृश्य विळख्यात सापडलो आहोत की काय अशी भावना त्याच्या मनात पक्की होऊ लागते.
त्यातच एके दिवशी त्याला माळावरच्या असलेल्या दूरच्या टेकडीवर एक माणूस फिरताना दिसतो. तो कोण, कुठला, तिथे का आला आहे याबद्दल कोणालाच काही माहिती नसते. हे सगळं होताना डॉक्टर वॉटसन हेनरीवर मात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असतो. माळलगतच्या एका घरात स्टेपल्टन बहीणभाऊ राहत असतात. हेनरी हा त्या स्टेपल्टन भगिनीकडे आकर्षित झाला आहे हेही वॉटसनला उमगतं. बरं, तिचं वागणंही ना तसं विक्षिप्तच असतं. डॉक्टर वॉटसन मोठ्या नेटानं एकटणीचा किल्ला लढत जरी असला तरी त्याला होम्सची उणीव मात्र आता पावलोपावली भासू लागते. बरं, त्याच्या पत्रांना होम्सकडून काही उत्तरे आलेलं नसतं. या सगळ्या चमत्कारिक घटनांचा त्याला काहीच अंदाज बांधता येत नाही. पण काहीतरी अनैसर्गिक त्याच्या आसपास कुठेतरी आहे ही त्याची जाणीव प्रखर जाते. वॉटसननं पाहिलेल्या सगळ्या चमत्कारिक घटनांचा काय अर्थ असतो? हाऊंडच्या दंतकथेचं रहस्य काय? हेनरी बास्करविलला कुणापासून धोका असतो? होम्सचं बास्करविल हॉलला केव्हा आणि कसं आगमन होतो? तो या सगळ्या घटनांचं मूळ कसं शोधतो आणि शेवटी काय होतं? या सगळ्यांची उत्तरं आपल्याला शब्दागणिक उत्सुकता वाढणाऱ्या या कादंबरीत मिळतात. रूढ अर्थाने ही एक रहस्यकथा जरी असली ना तरी या कादंबरीची व्याप्ती त्याहीपेक्षा बरीच मोठी आहे. म्हणूनच या कथेला रहस्यात्मक कथा म्हणणं अधिक उचित ठरेल. कॉनन डॉयलनं कथानकाची मांडणी अतिशय प्रभावीपणे केली आहे. यासाठी त्यानं कादंबरी लेखनाच्या अनेक तंत्रांचा कौशल्यपूर्ण वापर केला आहे. कथेतील बऱ्याच घटना आपल्याला वॉटसन होम्सला जी पत्र लिहितो ना त्याद्वारेच कळतात. मध्येच डॉक्टर वॉटसनच्या रोजनिशीतील उतारांवरून आपल्याला काही घटनांची उकल होते, तर मध्येच कधीतरी जुन्या हस्तलिखितातील लिखाणाचा संदर्भ आपल्याला मिळतो. अर्थात ही सगळीच कथा आपण डॉक्टर वॉटसनच्या मुखातूनच ऐकत आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जरा बारकाईनं पाहिलं ना तर आपलं असं लक्षात येतं की कॉनन डॉयलनं 4-5 कथानकं गुंफून त्या कादंबरीची रचना केली आहे. पहिलं म्हणजे बास्करविल घराण्याला असलेला शाप आणि त्या हाऊंडची प्रचलित असलेली दंतकथा. दुसरं म्हणजे तुरुंगातून पळालेला, खुनाची शिक्षा भोगत असलेला तो कैदी आणि माळलगतच्या टेकड्यांमध्ये कधी कधी फिरताना दिसणारा तो रहस्यमय माणूस. तिसरं म्हणजे बास्करविल हॉलमध्ये आणि आसपासच्या परिसरात घडणाऱ्या विचित्र घटना. आणि शेवटी या सगळ्यांच्या मुळाशी असलेले रहस्य. ही सगळी वेगवेगळी कथानकं कॉनन डॉयलनं अतिशय सहजतेने एकमेकांत गुंफून एका अत्यंत उत्कंठावर्धक कथानकाची बांधणी केली आहे. कॉनन डॉयलची कथनशैली कथानकाला साजेशी, मनाची पहिल्यापासूनच पकड घेणारी आहे. प्रचलित असलेल्या लोककथांचा, दंतकथांचा अतिशय परिणामकारक वापर कॉनन डॉयलने केला आहे. या कादंबरीची जडणघडण अशी आहे ना, इथं कथानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे उघडच आहे. पण असं करताना कॉनन डॉयलनं व्यक्तिरेखाही अत्यंत उठावदारपणे रंगवल्या आहेत. या कादंबरीत तशी व्यक्तिरेखांची संख्या मर्यादितच आहे. बास्करविल घराण्याचा सच्चा हितचिंतक असलेला डॉक्टर मॉर्टिमर, बास्करविलच्या शापावरती फारसा विश्वास नसलेला बास्करविल हॉलचा नवा मालक हेनरी बास्करविल, बास्करविल घराण्याचा पिढ्यानपिढ्या सेवक असलेला बॅरिमोर, त्याची अबोल पत्नी, माळलगतच्या घरात राहणारे वेगळे रहिवासी, त्यात नॅचरीज असलेला स्टेपल्टन आणि अलिप्त भूमी, सतत कुठल्या तरी मानसिक ताणाखाली असलेली त्याची बहीण, बास्करविल हॉलच्या शेजारी राहणारा वृद्ध कटकट्या विक्षिप्त फ्रँकलिन, ज्याला दुर्बिणीतून आकाश, माळरान आणि माळरानालगतच्या घरांचं निरीक्षण करण्याची सवय असते, त्याची दुरावलेली मुलगी लॉरा, जिचा सल चार्ल्सशी काही अनाकलीनं कधीच स्पष्ट होणारा असा संबंध असतो. आणि या व्यक्तिरेखांच्या पलीकडे जाऊन माळावर लपून राहणारा, तुरुंगातून पाहतो खुनी आणि टेकड्यामध्ये फिरणारा, कधीकधीच लांबून दिसणारा तो रहस्यमय माणूस, या केवळ भासमय असणाऱ्या व्यक्तिरेखांनी कथानकाच्या गूढतेला एक वेगळंच परिमाण दिलेलं आहे
आणि अर्थातच जगातली सगळ्यात प्रसिद्ध जोडी म्हणजे डॉक्टर वॉटसन आणि शर्लॉक होम्स. वॉटसन म्हणजे होम्सचा सच्चा विश्वासू सहकारी, होम्सवर गाढ भक्ती असणारा, शांत, संयमी, तसाच निर्धारी. हेनरी बास्करविलच्या सुरक्षिततेचं ओझं खांद्यावर सतत समर्थपणे बाळगणारा, दक्ष, सरळ मार्गी पण तसा साधाच, एका अर्थी निरागस असणारा आणि फारशी कल्पनाशील नसलेला, आणि शेवटी आपल्या सगळ्यांचा लाडका शर्लॉक होम्स. उंच, सडपातळ, तीक्ष्ण, कुशाग्र बुद्धिमत्तेचा, चाणाक्ष, धूर्त, साहसी, निग्रही आणि आपल्या बुद्धिमत्तेवर प्रचंड विश्वास असणारा, एका अर्थी पूर्ण इगोइस्ट. रसिको, होम्सचा वावर त्या कादंबरीत तसा थोडा कमीच आहे, पण त्याचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहतं त्या पाशवी हाऊंडसारखंच. या कादंबरीच्या कथानकाचा वेग तसा संयमितच आहे, पण कॉनन डॉयलच्या असामान्य कथनशैलीच्या प्रभावानं आपण पूर्ण गुंगून गेल्यामुळे ही गोष्ट आपल्या ध्यानात येतच नाही. छोट्या छोट्या विचित्र असंबंधित घटनातून कॉनन डॉयल अतिशय सहजपणे हा कथापटल आपल्यासमोर उलगडत जातो. त्यात कॉनन डॉयलच्या वेगळाच बाज असलेल्या भाषेचं मोठंच योगदान आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कथा आपण डॉक्टर वॉटसनच्या मुखातूनच ऐकत आहोत हे लक्षात ठेवा. कधी तो घटना आपल्याला थेट सांगतोय, कधी पत्रांमधून, कधी त्याच्या रोजनिशीतील काही उतरातून. डॉक्टर वॉटसन हा उच्च शिक्षित आहे आणि कॉनन डॉयलने त्याच्या व्यक्तिमत्वासाजेशी अशीच भाषा वापरली आहे. कॉनन डॉयलचे संवाद अतिशय सटीक, म्हणजे याला क्रिस्प म्हणतो ना, सरळ, नैसर्गिक असेच आहेत. संवादांमधून कथानक पुढे नेण्याची कॉनन डॉयलची विलक्षण क्षमता आपल्याला पदोपदी जाणवत राहते. काही संवाद तर इतके प्रसिद्ध आहेत ना की ते पिढ्यानपिढ्याने ऐकलेले आहेत. उदाहरणार्थ, होम्स आणि डॉक्टर मॉर्टिमर यांच्यातील हा संवाद बघा. होम्स प्रश्न विचारतोय, लक्षात ठेवा. फुटप्रिंट्स, फुटप्रिंट्स, अ मॅन्स ऑर अ वुमन्स? डॉक्टर मॉर्टिमर looked strangely at us for an instant, and his voice sank almost to a whisper as he answered, "Mr. Holmes, they were the footprints of a gigantic hound." असे थरारक नाट्यपूर्ण संवाद आपल्याला कादंबरीत अनेक ठिकाणी सापडतात, जे कादंबरीच्या सगळ्या भयान भीषण वातावरणाला पुष्टी देणारे असेच आहेत. रसिको, या कादंबरीची खरी शक्ती आहे ना ती कथानकाच्या वातावरण निर्मितीत. वातावरण प्रधान म्हणजेच ॲटमॉस्फेरिक म्हटल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांचा ही कादंबरी एक परमोच्च बिंदू आहे असं म्हटलं तर ते वावं ठरू नये. ते विस्तीर्ण, मैलोनमैल पसरलेलं भकास भयान माळरान, माळरानावर मध्येच असलेली काही झाडांची दाटी, एका टोकाला पसरलेली ती विस्तीर्ण जीवघेणी दलदल म्हणजेच ग्रिम्पन मायर, माळरानावर दूरदूर पसरलेल्या इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक वास्तू आणि काही ठिकाणी असलेले या वास्तूंचे भग्न अवशेष, दूर असणाऱ्या टेकड्या आणि त्या टेकड्यामध्ये असलेल्या विविध छोट्या मोठ्या गुहा, जागोजागी इतस्ततः विखुरलेली टेकड्यांची काळी कभिन्न खडकाळ शिखरं म्हणजेच रॉक फॉर्मेशन्स, माळरानाभोवती विखुरलेली एकमेकांपासून दूर असलेली ती तुरळक घरं, त्यामधला तो विशाल भयान बास्केट हॉल, रात्री धुक्याने लपटलेल्या माळरानावर येणारे स्पष्ट अस्पष्ट चित्रचित्र आवाज आणि मध्येच अंगावर काटा उभं करणारं रक्ताची ताण लागल्यासारखं ते हाऊंडचं हाऊलिंग म्हणजेच भेसूर कर्कश ओरडणं, त्याच्या थरकापवणाऱ्या मनूत येणाऱ्या आरोळ्या, हे सगळं कॉनन डॉयलनं इतक्या ताकदीने रेखाटलं आहे की ही कादंबरी वाचत असताना ही हाऊंडची अमानवी, अभद्र, भयंकर, विक्राळ सावली आपल्याला सतत भेडसावत राहते आणि कॉनन डॉयल या दंतकथेवर विश्वास ठेवण्यास आपल्याला जणू भागच पाडतो. या सगळ्या अनैसर्गिक वातावरणात
त्या सैतानी, पाशवी, अमानुष, संबंध सदृश्य म्हणजेच स्पेक्ट्रल किंवा घोस्ट लाईक हाऊंडचा अदृश्य पण तरी वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होणारा वावर, तिथील सगळं भय, भयानपणा, रहस्यमयता, अस्पष्ट चावल देणारी अव्यक्त, अनामिक पण भयंकर वाटणारी संकट आणि कुठेतरी होम्सचं नसलेलं असले पण, या सगळ्या अपूर्व मिश्रणाचं भयावह सावट आपल्यावर पडतं आणि मधूनच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या थंड भीतीचा स्पर्शही आपल्याला मधून जाणवत राहतो. कॉनन डॉयल आपल्या प्रभावी लेखणीद्वारे या सगळ्यात आपल्याला पार गुरफटून टाकतो की जणू आपण त्या वातावरणाचाच एक भागच बनतो. हे वातावरणच या कादंबरीचा खरा आत्मा आहे, तिची खरी ताकद आहे. हे भारलेलं वातावरण इतकं परिणामकारक आहे ना की ते शर्लॉक होम्ससारख्या अद्वितीय नायकालाही पार झाकळून टाकतं. कॉनन डॉयलनं आपल्या अलौकिक प्रतिभेनं जणू एक असाध्य गोष्ट साध्य केली आहे आणि ती म्हणजे रहस्यकथा, भयकथा आणि गॉथिक कथा ज्यात गूढ कथेचा समावेश होतो यांच्या अभूतपूर्व संश्लेषणानं म्हणजे सिंथेसिसनं त्याने एक अत्यंत विलक्षण, अविस्मरणीय अशा कलाकृतीची निर्मिती केली आहे. ही कादंबरी प्रकाशित झाली 1902 साली. इतकी वर्ष उलटून गेली ना तरी तिच्या अढळपणाला अजून जराही धक्का लागलेला नाही. इतक्या वर्षानंतरही तिची असामान्य लोकप्रियता तशीच कायम आहे. आजही तिच्या आवृत्ती सतत खपत आहेत. जगातील जवळजवळ 99 भाषात या कादंबरीची भाषांतर झालेली आहेत. मला आठवतो की श्रीमती सरिता पत्कींनी या कादंबरीचं मराठीत फारच उत्कृष्ट असं भाषांतर केलं आहे. या कादंबरीवर 20हून अधिक चित्रपट निघाले आहेत. हिंदीमध्ये देखील 1962 साली आलेला 20 साल बाद हा चित्रपट याच कादंबरीवर आधारित आहे. अनेक TV मालिका आल्या आहेत. रंगभूमीवर विविध देशात विविध नाट्यकृतींचं सादरीकरण झालेलं आहे. अनेक नभोवाणी नाटकांची निर्मिती झालेली आहे. तिच्यावर विडंबनं आलेली आहेत. रॉक अल्बम्स निघाले आहेत. कार्टून चित्रपट आलेले आहेत. अगदी व्हिडिओ गेम्स देखील. ती एक कल्ट क्लासिक म्हणून जागतिक वाङ्मयात मान्यता पावलेली आहे. ल मोंड या प्रसिद्ध फ्रेंच नियतकालिकानं 20व्या शतकातील 100 सर्वोत्तम पुस्तकं म्हणजेच 100 ग्रेटेस्ट बुक ऑफ 20th सेंचुरीमध्ये या कादंबरीचा वरच्या स्थानावर समावेश केला आहे. तर BBCनं इंग्लिश भाषेतील 100 सर्वात परिणामकारक पुस्तकं म्हणजेच 100 मोस्ट इन्फ्लुएंट बुक्स इन इंग्लिश लँग्वेज या यादीतही या कादंबरीला मानाचं स्थान दिलेलं आहे. रसिको, रहस्यकथा हा वाङ्मय प्रकार साहित्यात तसा दुर्गमच मानला जातो. या पठडीत लिहिलेल्या एका कादंबरीला जगभर इतके सन्मान मिळाले, यावरूनच ही कलाकृती किती असाधारण आहे हे सिद्ध होतं, नाही का? मगाशी बोलल्याप्रमाणे कॉनन डॉयलने शर्लॉक होम्सच्या 4 कादंबऱ्या लिहिल्या आणि 56 कथा आपल्याला माहिती आहे. पण गंमत म्हणजे ना त्याला होम्सची अशी पूर्ण, ज्याला आपण फुल लेंथ म्हणतो, अशी कादंबरी लिहायला त्याला फारसं कधी जमलंच नाही. अ स्टडी इन स्कारलेट आणि द व्हॅली ऑफ फेअर या ज्या 2 कादंबऱ्या आहेत ना त्या प्रत्येकी 2 भागात विभागल्या गेल्या आहेत. पहिल्या भागात शर्लॉक होम्स रहस्याची उकल करतो आणि दुसऱ्या भागात रहस्याची पार्श्वभूमी, पूर्वपेटिका सांगितली असल्यामुळे त्यात शर्लॉक होम्सचा संदर्भ देखील येत नाही. अ साइन ऑफ 4 ही कादंबरी असलेली पण ती खरी दीर्घकथाच आहे, ज्याला लघु कादंबरी म्हणतात, नॉव्हेल अशीच आहे. आपल्या या उणीवेवर कॉनन डॉयलनं एकदाच मात केली आणि मग हाऊंड ऑफ द बास्करविल्स यासारखी जगातील सर्वोत्तम रहस्यकथा अशी मान्यता पावलेली कादंबरी निर्माण झाली. वन ऑफ द मोस्ट फेमस स्टोरीज एव्हर टोल्ड म्हणजेच आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्वात प्रसिद्ध गोष्टींपैकी एक असं म्हटली जाणारी, सुमारे 250 पानांची, शर्लॉक होम्ससारख्या जगातल्या सगळ्यात नावाजलेल्या आणि लोकप्रिय गुप्तहेराची सर्वोत्कृष्ट कथा म्हणून सर्व मान्यता प्राप्त झालेली जागतिक वाङ्मयातील एक अत्यंत श्रेष्ठ कलाकृती आहे. रसिको, आपल्याला माहिती असेलच की रहस्य कथेचं किंवा रहस्यात कथेचं एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा ते रहस्य कळलं ना की ती कथा परत वाचण्याची इच्छा होत नाही. ही कादंबरी त्याला पूर्ण अपवाद आहे.
परत परत वाचाविषयी वाटणारी कादंबरी म्हणजे एक सिद्धहस्त लेखक अशा कथेला किती आगळं रूप देऊ शकतो, तिला किती उंचीवर नेऊ शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरणच आहे. सर आर्थर कॉनन डॉयलच्या या असामान्य कलाकृतीचा रसस्वाद घेणं हा एक अविस्मरणीय अनुभव आहे आणि अशा अनुभवांचे क्षण आयुष्यात विरळाच.